शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। कपाशी सोयाबीनसाठी 250 कोटींची मिळणार मदत। हेक्टरी 5000ची शासन मदत। ऑनलाईन पेरा नोंदवला असेल तरच मिळणार लाभ। 2 वर्षांपासून खरीपचा पीक पेरा ऑनलाईन नोंदवण्यात येत आहे। यामध्ये मोबाईल ॲपद्वारे ज्या खातेदारांनी ई पीक पाहणी केली त्या शेतकऱ्यांना शासन मदतीचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी राहिलेली होती ती प्रक्रिया नंतर तलाठी यांच्याद्वारे पूर्ण करण्यात आलेली आहे। त्यामुळे 2 हेक्टर मर्यादित सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। वर्षाला 3 मोफत सिलेंडरचा निर्णय जारी। केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52,16,000 लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी वेधले लक्ष। विविध मुद्दे कॅच करण्यासाठी सरसावले नेते। निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांभोवती फिरते राजकारण। कारण आता बुलढाणा जिल्ह्यातील 29% शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळाला का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्की सांगा, कारण तुमच्या जिल्ह्याबाबत काही अपडेट असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पीक विम्यासंदर्भातली माहिती अपडेट करून दिली जाईल। पीक विमा संरक्षण दिले का? 3.52 लाख शेतकऱ्यांचा सहभाग। पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत। जिल्ह्यात सततच्या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोगराई। कपाशीचे पीक पडले पिवळे। पिकांची वाढ खुंटली। शेतकरी हैराण। शेतकरी वडले परदेशी फळांच्या उत्पन्नाकडे। घारफुटीतील शेतकऱ्यांचं ड्रॅगन फ्रूटने नशीब फडफडलं। 15 लाखांचं उत्पन्न मिळवलं। अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विचारणा। कारवाईची मागणी। ठराव नसताना 1.55 कोटींच्या जिल्ह्यात बंधाऱ्याची कामे केली कशी? शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा। शिक्षण संघर्ष संघटनेची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन। वाशिम जिल्ह्यामध्ये 178 ग्राहकांना लाभ। नव्या अर्जातील कामे प्रगतीपथावर। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना। 1365 वीज ग्राहकाकडून नवीन अर्ज। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 78,000 रुपयांचे अनुदान मिळवून दिले जाते। या योजनेचा लाभ तुम्हाला सुद्धा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता। ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारचे डिजिटल क्रॉप ॲप। जालना जिल्ह्यामधील बदनापूरसह राज्यातील 34 तालुक्यांचा समावेश। राज्यामध्ये 81,000 कोटींच्या गुंतवणुकीचे 7 प्रकल्प। महाराष्ट्रात महागुंतवणूक। कोकणासह मराठवाडा विदर्भात 20,000 रोजगार। लिथियम बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल सेमीकंडक्टर चिप फळांच्या पल्प निर्मिती प्रकल्पांचा यामध्ये समावेश असणार आहे। अनेक मुले पैसे लावून खेळत आहे गेम्स। पिंपरी चिंचवडमधील घटनेनंतर प्रश्न ऐनीवर। तुमचे मुलं ऑनलाईन गेमच्या चक्रव्यूहात अडकले नाही ना? याबाबतची सर्व पालकवर्गांनी खबरदारी बाळगावी। अमोल मिटकरी यांच्या कारची मनसे सैनिकांकडून तोडफोड। एका कार्यकर्त्यांचा हृदयविकाराने मृत्यू। ऑगस्टमध्ये बँकांना किती आराम? या दिवशी होणार नाही बँकातील कोणतेही कामे। व्हिडिओ पॉज करून कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी राहील याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता। आता 50% शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही। महाज्योतीची विद्यार्थ्यांना अजब अट। प्रतिज्ञापत्र घेतायत लिहून। आष्टी तालुक्यातील घटना। गंभीर जखमी व्यक्तीवर अहमदनगरमध्ये उपचार सुरू। दरोडा। गब्बस म्हणत चाकूचे 9 वार। झोपलेल्या महिलांचेही दागिने ओरबडले। गहू तसेच डाळीमध्ये तेजी। तेल थोडे स्वस्त। किराणा बाजारात मंदी। श्रावणात व्यापाऱ्यांची आशा। महिनाभरापासून उलाढालीवर परिणाम। शेतकऱ्यांवरील कर्ज सरसकट माफ करा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर केलेले प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्या काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आहे। 786 कोटींचा निधी खर्च। लवकरच दुसऱ्या टप्प्यांची होणार अंमलबजावणी। पोखरा अंतर्गत योजनांचा लाभ घेत 96,000 शेतकऱ्यांनी बदलले शेतीचे चित्र। जाफराबाद तालुक्यातील शेतकरी हवालदिल। रिमझिम पावसामुळे कोळपणी व खरपाडी अन खुरपणीच्या कामांनाही लागला ब्रेक। मिरचीचे भाव 70% घसरले। शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी। धावडा रेणुकाई पिंपळगाव येथे अधिक आवक झाल्याचा परिणाम। सध्या स्थितीमध्ये बाजारपेठेत ठोक मिरचीला काय भाव मिळत आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांची गर्दी। महिलांच्या रांगा। आधार सुविधा केंद्र वाढवण्याची होते मागणी। ई-5 मशीन चालेना। उदगीर येथे लाभार्थ्यांना धान्य मिळेना। KYC ठप्प। नागरिक त्रस्त। जुलै महिन्यातील धान्य मिळालेच नाही। धाराशिव येथे पीक विमा भरपाईचे व्याज त्वरित वितरित व्हावे, अधिकाऱ्यांवरही करावी कार्यवाही। याचिकाकर्ते अनिल जगताप यांची मागणी। टोमॅटोंची लाली उतरली। शेवगा तोऱ्यात। भाजीपाल्यांचे भाव पुन्हा उतरणीला। आवक वाढली। आठवडी बाजारामध्ये 10 रुपयांत पिशवीभर कोथिंबीर। दूध माहिती संकलनामध्ये मोठे बदल। अनुदान मिळेल लवकर। 3 महिन्यासाठी असेल प्रति लिटर 5 रुपये अनुदान।
शेतकऱ्यांच्या माथी फुटलेले सोलर प्लेट, सेलू तालुक्यातील गुगडी धामणगावातील प्रकार, पंचनाम्यानंतर प्लेट बदलून देऊ. शहरामधील घरांना सुद्धा निधीची चणचण, वर्ष उलटले तरी शेवटचा हप्ता मिळालाच नाही, लाभार्थ्यांची परवड थांबणार तरी कधी. तर 25,000चा दंड आणि 25 नंतर नो लायसन्स, 18 वर्षाखालील वाहन चालवणाऱ्या मुलांना बसणार चाप. घरकुल, विहीर, सिंचन साहित्याचे अनुदान रखडले, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. नव्या योजनांचा सपाटा, पण जुन्या योजनांचे अनुदान मिळणार केव्हा? शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.